केंद्र सरकारनं 3 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलून 2023 साली झालेलं महिला आरक्षण पुन्हा चर्चेत आणलेलं आहे। 2023 साली हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर 2029 पासून नवीन जनगणना झाल्यानंतर अंमलात येईल असं त्यावेळच्या सरकारनं जाहीर केलं होतं। पण आता अचानक 3 दिवसाचं अधिवेशन बोलून त्यामध्ये महिला आरक्षणाबरोबर मतदारसंघाचे परिसीमन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा सरकारचा विचार होता। मात्र सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली आणि या बैठकीत अशा प्रकारच्या आरक्षणाला घाई गडबडीनं मंजुरी करायला वेगवेगळ्या कारणानं विरोध केलाय। या आरक्षणाबरोबर सरकारला लोकसभेमधील सदस्य संख्या 50% वाढवायची होती। ही 50%ची वाढ दक्षिणेमधील राज्यांसाठी अन्यायकारक आहे असं केवळ दक्षिणेतील राज्यांचेच नव्हे तर विरोधी पक्षातील सर्वच राज्यातील खासदारांचं म्हणणं होतं। उत्तर भारतातील लोकसंख्या वाढ अत्यंत मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर तुलनेत दक्षिणेतील राज्याने नियोजन करून लोकसंख्या आटोक्यात ठेवली आहे। त्यामुळे दक्षिणेतील राज्यांचा विकासाला चालना मिळाली। आता उत्तरेकडील राज्यांचं भरमसाठ प्रजनन दराचं किंवा लोकसंख्या वाढीचा परिणाम सकारात्मक होईल की नकारात्मक होईल याचा अभ्यास ज्यांना करायचा आहे ते करतील। पण या भूतलावरती जगाच्या तुलनेत भारताकडे अवघ्या 2.5% कमी भूभाग आहे, परंतु आपल्या भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 20%च्या आसपास आहे। आपल्या भारतातील दक्षिणेकडील राज्यांनी ही जनउत्पादनाची वाढ तेवढी होऊ दिली नाही। आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत जनसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवून आहे। जर महिलांचं आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन लोकसंख्येच्या प्रमाणात झालं असतं तर उत्तराकडील उत्तर प्रदेश सारख्या राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, केरळ यांच्या इतके खासदार मिळाले असते। हे विरोधकांना अन्यायकारक वाटले असावे आणि अशी परिस्थिती येईल असं वाटल्यामुळे विरोधकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा नव्हता। एकतर हे विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी फक्त 1 दिवस आधी खासदारांना देण्यात आलं होतं। जर सरकारला विरोधी पक्षांचा पाठिंबा हवा होता तर निदान सर्व पक्षांना बोलून सरकारने सामंजस्य घडायला हवं होतं। सरकारने तेही केलं नाही आणि याचा सरळ अर्थ असा आहे की सरकारला हे विधेयक मंजूर होणार नाही याची खात्री होती। या निमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावरती टोप दागताना काँग्रेस सरकारच्या प्रत्येक योजनेत विरोधच केला आहे असं वारंवार सांगितलं। विरोधकांचे काम हे विरोध करण्याचे असते। विरोधी पक्ष सरकारच्या सर्वच धोरणांना पाठपुरावा करेल किंवा पाठिंबा देईल अशी अपेक्षा सरकारने का ठेवावी या बाबतीतील एक उदाहरण सांगणं म्हणजे गरजेचं वाटतंय। केंद्र सरकारने मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जीएसटीच्या कायद्यासाठी सर्व प्रयत्न केले होते, तेव्हा आता सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी त्यांचा घनघोर विरोध केला होता। त्यामुळे विरोधी पक्षांनी विरोध केला नाही तर त्याचं राजकारण चालणार कसं? अशाच पद्धतीने आताही विरोध केला गेला आणि त्यातच आताच्या महिला आरक्षणाबाबतचं विधेयक आधीच मंजूर झालेलं आहे। जर त्याला आतापासून अंमलात आणायचं असेल तर आमचा विरोध नाही, कारण हे विधेयक सर्व पक्षांच्या संमतीनं पारित झालं होतं। पण या विधेयकासोबत आणखी 2 विधेयकं जोडून सरकारला कायमस्वरूपी अनुकूल परिस्थिती निर्माण करायची होती असा आरोप विरोधकांनी केलाय। त्यातच संसदेतील मतदानामध्ये पहिलं विधेयक पडल्यामुळे पुढील विधेयक लोकसभेच्या पटलावरती ठेवण्यात आली नाहीत। याच संधीचा उपयोग करून विरोधी पक्ष कसा महिलेविरोधी आहे या बाबतीत पंतप्रधानांनी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यावरून विरोधी पक्षावर ते महिला विरोधी आहेत अशी तोप दागली आहे। आता नुकत्याच होत असलेल्या 2 राज्याच्या निवडणुकीत या प्रश्नांचं राजकारण होणार नाही असं कुणालाच वाटत नाही। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात निवडणूक प्रचारासाठी सरकार पक्षाला आता आयतच हत्यार सापडलं आहे। मग या हत्याराने मोदीजी विरोधी पक्षांची कत्तल करतात की त्यांचे थेट हत्यार बोथट होते याचं दर्शन या राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आपल्याला दिसेलच। असे हे सत्ताधारी आणि विरोधकाचं राजकारण आहे।